ठाकरे गटानं आपल्या 17 उमेदवारांची घोषणा केलेली आहे। यामध्ये उमेदवारांची यादी जर पाहायची झाली तर विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्गातून पुन्हा एकदा उमेदवारी, अनंत गीते हे रायगडमधून उमेदवार असतील, तर नरेंद्र खेडेकर यांना बुलढाण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलंय। संजय देशमुख हे यवतमाळ वाशिममधून या ठिकाणी आणि परभणीमधून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। संजय जाधव स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जाधव साहेब, आपलं खूप खूप अभिनंदन। ठाकरे गटानं आपल्यावर विश्वास दाखवला आहे, आपल्याला लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हॅलो, हा, परभणीमधून जाधव साहेब आपल्याला ठाकरे गटानं उमेदवारी जाहीर केलेली आहे। सुरुवातीला आपलं खूप खूप अभिनंदन। लोकसभा निवडणुकीच्या एकूणच रणसंग्रामाला आपण कशा प्रकारे सामोरं जाणार आहात? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो आबाधित ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्व परभणीकरांची आहे। आणि उद्धव साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवून आम्ही या ठिकाणी विजयश्री मिळवून वंदनीय शिवसेना प्रमुखाला या ठिकाणी दाखवून देऊ आम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या पक्षाला, विरोधी पक्षाला, की हा जिल्हा शिवसेनेचा होता आहे आणि राहणार आहे, यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण नाही। बरं, मात्र जाधव साहेब, आपला विरोधी उमेदवार म्हणजे महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, मात्र जाणकारांना कुठेतरी परभणीमधून संधी मिळू शकते अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। बघा, शेवटी निवडणूक कोणाशी तरी लढायची आहे। महायुतीचा उमेदवार कोणीतरी येणार आहे। आम्ही सज्ज आहोत। लढाई ही कोणाशी होऊ शकते, असं काही नाही की या व्यक्तीशी, त्या व्यक्तीशी, या पक्षाशी, त्या पक्ष। महायुतीमधला कोणताही घटक पक्ष आमच्या समोर येऊ शकतो, आम्ही त्याच्याशी लढण्यासाठी सज्ज आहोत। नक्कीच संजय जाधव, तुम्ही TV9 मराठी सोबत संवाद साधला, तुम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा। तर संजय जाधव यांनी आम्ही विजयश्री नक्की मिळवू, परभणी हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला होता आणि आहे, त्याचबरोबर राहील, असं देखील निर्धार या ठिकाणी व्यक्त केला। ठाकरे गटानं आपण बघतो